तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशन या दोन संघांच्या दरम्यान मराठा प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा चौथ्या दिवशीचा दुसरा सामना रंगतोय। महसूल विभागात कोतवाल म्हणून सेवा देणारे जितेंद्र धनगर आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर जितेंद्रजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सचिन पाटील स्ट्राइकला, नॉन स्ट्राइकला असतील प्रितेश पाटील। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन आलेले आहेत समाधान पाटील आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे आणि या चौकाराने ज्ञानयोग फाउंडेशनने आपलं खातं उघडलेलं आहे आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा। चांगली सुरुवात, दमदार सुरुवात। यावेळेस मात्र डिफेन्स केलेला आहे, हलक्या हाताने खेळलेला आहे आणि व्हॅकंट एरिया शोधलेला आहे। एक धाव चोरलेली आहे, 5 धावा। प्रितेश पाटील आता स्ट्राइकला असतील। डॉक्टर अमोल पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाकडे यायचं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या हातून व्हेरिटो इंजिनिअरिंगच्या कर्णधाराला प्रदान करायचा आहे। उत्कृष्ट कामगिरी केलेली होती स्वप्नील पाटील यांनी। स्वप्नील जी पाटील यांना विनंती की आपण यायचंय मंचाकडे आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे। सोबत असतील व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक निरंजन सोनवणे। पहिलं षटक संपलेलं आहे। ज्ञानयोग फाउंडेशन जे आपले फूड प्रायोजक आहेत त्यांच्या संघाची धावसंख्या 6 धावा। पहिल्या षटकाची समाप्ती। समाधान पाटील यांचं चांगलं षटक। सावध सुरुवात ज्ञानयोग फाउंडेशनची। बघा, पहिल्या चेंडूवर जर चौकार गेला तर फलंदाज आत्मविश्वासाने खेळतो,
कारण की त्याला माहिती आहे की आता 2-3 चेंडूचा वेळ आहे आपल्याकडे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. अकरा धावा झालेल्या. डावखोरे फलंदाज प्रितेश पाटील स्ट्राईकला. यावेळेस मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला दिसतोय आणि लॉंग ऑन सीमारेषेवर अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. पहिला झटका ज्ञानयोग फाउंडेशनला. प्रितेश पाटील यांना परतावा लागेल. प्रितेश पाटील कॉट, सचिन पाटील बोल्ड, अमोल बोरसे यांनी सलामीच्या जोडीला खिंडार पाडण्याचं काम केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट झेल. अकरा धावा, एक गडी बाद. दुसरे षटक सुरू आहे. पॉवर प्लेचे पुढचे शेवटचे 3 चेंडू. नवीन फलंदाज आलेले आहेत कामेश पाटील. यावेळेस दिशाहीन चेंडू. दिशा भरकटलेली आहे. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरलेला आहे. तर उघडा डोळे आणि बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईकला असतील कामेश. खराब चेंडू, शॉट ऑफ लेंथ. जयेश डीप मिड विकेट सीमारेषेकडे या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान फलंदाज आपलं खातं उघडतोय एका धावेने. ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. धाव मात्र मिळत नाहीये. मातोश्री टेंट हाऊसचे संचालक शरद बाबूराव पाटील, सोबतच मनोज जाधव आणि मराठा प्रीमियर लीग जळगावचे दिग्गज खेळाडू दिनेश पवार या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना. खास जळगाववरून ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्या समाजाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. धन्यवाद दिनेश. 13 धावा, 2 षटक्यांची समाप्ती, 1 गडी बाद. ज्ञानयोग फाउंडेशन थोडीशी सावध सुरुवात करताना दिसत आहेत. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ट्रॉफी स्पॉन्सर्स रोहित दादा निकम. फूड स्पॉन्सर्स ज्ञानयोग फाउंडेशन, बळीराजा सीड्स आणि श्री पी व्ही पाटील रावसाहेब प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील. लो फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्यास फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुद्देशीय संस्था भारडू गोलंदाजी एंडचे प्रायोजक.
व्हेरिटो इंजिनिअरिंग यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स. यावेळेस वेगवान चेंडू समाधान यांचा. सोळा धावा झालेल्या आहेत. 17 धावा, एक गडी बाद, 3 षटकांची समाप्ती. समाधान पाटील यांनी या षटकात 10 धावा दिलेल्या आहेत. सचिन पाटील 6 चेंडू 11 धावा, तर कामेश पाटील 3 धावांवर फलंदाजी करतायत. सचिन बोरसे अनिरुद्ध आता मैदानात दाखल होत आहेत. अनिरुद्ध देशमुख फलंदाज डिक्लेअर बाद झालेले आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र प्रॉपर झालेलं नाहीये. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तुषार स्वतः या चेंडूला अडवत आहेत. निर्धाव चेंडू, चौथं षटक सुरू आहे. 18 धावा ज्ञानयोग फाउंडेशनच्या. डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंगांच्या दिशेने.
एक धाव मिळते. समाधान सर या चेंडूला अडवत आहेत. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व ज्ञानयोग फाउंडेशन फूड स्पॉन्सर्स. ऑफ्टमच्या बाहेर डॉट बॉल. या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर्स म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आबासाहेब सुनील पाटील वाळकी. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखणखेडा. आणि अनिरुद्ध नॉन स्ट्राईकला आहेत आणि बाद होणारे फलंदाज आहेत सचिन. तिसरा झटका लागलेला आहे ज्ञानयोग फाउंडेशन संघाला. सचिन बोरसे यांचा सामना करतील नवीन फलंदाज पंकज पाटील अर्थात अप्पा. ड्राईव्ह केलेला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. किफायती मारा केलेला आहे या षटकात सचिन बोरसे यांनी. चार षटकांची समाप्ती. 19 धावा 3 गडी बाद. गुंजन एजन्सीज या स्पर्धेचे कॅप स्पॉन्सर्स माननीय सुनील पाटील हिंगोणे. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील. चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील सनी दादा. पाचवं षटक घेऊन आलेले आहेत संदीप पाटील. पंकज पाटील आता स्ट्राईकला असतील. अनिरुद्ध देशमुख 8 धावांवर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. यावेळेस चांगला संपर्क आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चेंडूने घेतलीये भरारी. होतोय सीमा रेषेच्या बाहेर फरारी. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. निवृत्त भारतीय सेना दलातील कर्मचारी आहेत आणि काल त्यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. परंतु आज आपल्या संघाला ते रिटर्न गिफ्ट देतात का ते बघावं लागेल. आणि नक्कीच काही गोष्टी अतिशय प्रकर्षाने आपल्याला जाणवत असतात. आपण स्क्रीनवर बघतोय पंकज यांना. अनिरुद्ध आता स्ट्राईकला असतील. तर पंकज यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काल आपला वाढदिवस साजरा करता करता सायंकाळी 8-8:30च्या दरम्यान पाऊस सुरू झालेला होता. मुसळधार पाऊस. आणि मैदानाची त्यांना चिंता होती, काळजी होती. तर ते वाढदिवस सोडून मैदानाच्या रक्षणासाठी मैदानात दाखल झालेले होते. आणि यालाच आपण म्हणतो क्रिकेट वेडा. नक्कीच समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या जाणीवातून प्रत्येक बांधवाने समाजासाठी झटायला हवं. 5 षटकांची समाप्ती. 37 धावा 3 गडी बाद. ज्ञानयोग फाउंडेशनचा संघ आता संकटात सापडलेला आहे. परंतु अनिरुद्ध देशमुख आणि पंकज पाटील जर मैदानात जास्त वेळ उभे राहिले तर नक्कीच सन्मानजनक स्कोर ते उभा करतील. विवेकानंद पाटील
शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन चुंचाळे हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आहेत. संदीप पाटील आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं षटक, माफ करा, अमोल आलेले. डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतायत अमोल बोरसे. 7 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं षटक घेऊन आलेले. तुषार पाटील, संचालक तुषार ऑटो पार्ट्स. आपण बघू शकतो शॉट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर, 1 धाव मिळते. तर तुषार ऑटो पार्ट्स बद्दल जर सांगायचं म्हटलं तर टू व्हीलर आणि 4 व्हीलर, दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांची जी स्पेअर पार्ट्स आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील. फटका फसलेला आहे आणि गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. अनिरुद्ध देशमुख यांना परतावं लागेल 12 धावांवर. अमोल बोरसे वैयक्तिक दुसरा फलंदाज बाद करतायत आणि ज्ञानयोग फाउंडेशनचा 4था फलंदाज तंबूत परततोय. सहा षटकांची समाप्ती. ज्ञानयोग फाउंडेशन संघाची धावसंख्या 40 धावा, 4 गडी बाद. अमोल बोरसे यांनी आपल्या 2 षटकात किफायती मारा करत 10 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. पंकज पाटील आणि दीपक पाटील आता फलंदाजीला आहेत. दोन्ही फलंदाजांवर दारोमदार असेल. खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि त्या चेंडूला पोहोचवलेलं सरळ साइड स्क्रीनकडे. चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांतारामदादा पाटील रुखणखेडा. पुन्हा एकदा खराब चेंडू, परंतु फटका असं वाटलं होतं की फसलेला आहे, परंतु हवा या चेंडूला मैदानाच्या बाहेर घेऊन गेलेली आहे. या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड जळगाव.
पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू काऊस कॉर्नरकडे हा अलॉंग द कार्पेट चौकार जातोय. 3 चेंडूत 14 धावा आलेल्या आहेत. दीपक पाटील अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. दीपक पाटील 6 चेंडूत 15 धावा आणि हा पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार. 7 चेंडू 19 धावा काढून तुफानी फलंदाजी करतायत. भरत पाटील अतिशय महागडे गोलंदाजी करतायत. 18 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत आणि अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र समोर टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 59 धावा झालेल्या आहेत. तुषार पाटील यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळते दीपक यांना. 20 धावांवर दीपक फलंदाजी करतायत तर पंकज आता आलेले आहेत स्ट्राईकला. षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि शॉट ऑफ लाईन चेंडू आणि या चेंडूला टोलवलेलं आहे डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. दणदणीत षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. तर धावसंख्येकडे नजर टाकूया. 7 षटकांची समाप्ती. ज्ञानयोग फाउंडेशन 66 धावा 4 गडी बाद. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 8वं षटक सुरू आहे. सचिन बोरसे गोलंदाजीला आलेले आहेत. पहिलं षटक त्यांनी किफायती टाकलेलं होतं आणि आता दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. दीपक पाटील स्ट्राईकला असतील. ऑन साईडला टोलवलेला हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. वाईड लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. आपल्यासोबत उपस्थित आहेत दिनेश पवार, खास जळगाववरून आलेले आहेत. तर दिनेश पवार यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजन समितीचे सदस्य आपण बघू शकतो दिनेश पवार यांचं स्वागत करताना. दिनेश पवार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन पाटील, शशिकांत पाटील, दीपक पाटील, धनंजय पाटील आणि सोबतच असतील गोरगावला येथील स्टार खेळाडू पंकज महाजन. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेलं आहे. 68 धावा. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. 8व्या षटकातला हा शेवटचा चेंडू. सचिन बोरसे यांचा आतापर्यंत किफायती मारा केलेला आहे सचिन यांनी. डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती. 68 धावा 4 गडी बाद. ज्ञानयोग फाउंडेशन या संघाच्या झालेल्या आहे.
चला या ठिकाणी यष्टीरक्षकाने कलेक्शन कुठे केलेलं आहे ते बघावं लागेल. जर यष्ट्यांच्या पुढे कलेक्शन केलं असेल तर हा नो बॉल असू शकतो. आणि हा नो बॉल आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता. स्टंपच्या खूपच पुढे कलेक्शन झालेलं होतं. तर फलंदाजाकडे आता फ्री हिट असेल आणि पंचांचा पंखा आपल्याला फिरताना दिसेल, जो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण की हा चेंडू असेल फ्री हिट. आपण कलेक्शन बघू शकतो. यष्ट्यांच्या खूप पुढे हा चेंडू अडवला गेलेला होता. पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा फ्री हिट. 70 धावा झालेल्या आहेत 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू आणि काउस कॉर्नरकडे 1 धाव. 8 षटकांच्या समाप्तीनंतर ज्ञानयोग फाउंडेशन संघाची धावसंख्या 71 धावा 4 गडी बाद. ज्ञानयोग फाउंडेशन या स्पर्धेचे फूड प्रायोजक श्री पी. पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक व्हेरिटो इंजिनिअरिंग या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह प्रायोजक पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ 1 धाव अवांतर. अतिरिक्त धावेची भर पडते. चैतन्य फूडचे संचालक कुलदीप पाटील अर्थात ॲडव्होकेट कुलदीप पाटील. सनी दादा, आपलं मनपूर्वक स्वागत.
4 गडी बाद 86 धावा. संदीप पाटील महागडी गोलंदाजी करतायत. 32 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. शेवटचे 6 चेंडू, 86 धावा, 4 गडी बाद. माफ करा, 93 धावा झालेल्या आहेत आणि एक अवांतर धाव. धावसंख्या 94. ज्ञानयोग फाउंडेशन या स्पर्धेचे फूड प्रायोजक. दिशाहीन चेंडू जयेश पाटील यांचा. जयेश यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे खेळलेला आहे. पंकज आता स्ट्राईकला असतील. जयेश पाटील पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. ओंकारेश्वर ट्रेडिंग कंपनी चोपडाचे संचालक. खराब चेंडू आणि हा षटकार. निखिल पाटील यांचं मैदानाच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण आणि या षटकाराच्या मदतीने 100 गाठलेली आहे ज्ञानयोग फाउंडेशन संघाने. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. मिसफिल्ड, फंबलिंग आणि दुसरी धाव पूर्ण. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. दहा षटकांची समाप्ती. राजांचा शिलेदार आम्ही.
शिस्तबद्ध पद्धतीने ज्ञानयोग फाउंडेशनचा संघ दाखल झालेला आहे आणि नक्कीच मराठा प्रीमियर लीगची ही जी शिस्त आहे ही नक्कीच वखाणण्यासारखी आहे. दरम्यान प्रतापराव आबा आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रतापराव आबा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्ञानयोग फाउंडेशन संघाने आपल्या निर्धारित 10 षटकांमध्ये 110 धावा केलेल्या 4 गडी बाद. तुषार ऑटो पार्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी नेल्सन अर्थात 111 धावांची आवश्यकता. पंकज पाटील 42 धावा 18 चेंडू, दीपक पाटील 29 धावा 17 चेंडू, तर अमोल बोरसे यांनी 10 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. सचिन बोरसे यांनी 1 गडी बाद केलेला आहे. शशिकांत पाटील आणि सचिन पाटील या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. पुढचा सामना असेल साई अकॅडमी विरुद्ध सातपुडा ॲग्रो. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय लवकरात लवकर. पहिला चेंडू अवांतर धाव वाईडने खातं उघडलेलं आहे. तुषार ऑटोपार्ट संघाला 111 धावांची आवश्यकता. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. संदीप पाटील यांचा घाणाघात षटकाराने खातं उघडलेलं आहे. पहिला षटकार आलेला आहे. या षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा प्रहार आणि मिळतोय षटकार. दुसरा षटकार लागोपाठचा. साई अकॅडमीच्या कर्णधाराला विनंती की नाणेफेकीसाठी यायचंय. साई अकॅडमी शॉट कव्हर क्षेत्रात चतुराईने एकेरी धाव घेतलेली आहे. 3 चेंडू 14 धावा. तुषार ऑटो पार्ट्स, निकेतन पाटील गोलंदाजी करतायत आणि आता स्ट्राईकला असतील अमोल बोरसे. ऑफस्टॉपच्या बाहेर एक संधी होती यष्टीरक्षकाकडे. शॉट थडम्यांचा खेळाडू चेंडू अडवतोय. दरम्यान धाव मात्र फलंदाज घेत नाहीये. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. यावेळेस मात्र चेंडूला उंच टोलवलेला आहे, फटका फसलेला आहे. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे
आणि तुषार ऑटोपार्ट संघाचा पहिला शिलेदार आता तंबूत परततोय. 14 धावा, 1 गडी बाद आणि नाणेफेक झालेली आहे. साई अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. पहिले षटक संपलेलं आहे. 15 धावा, 1 गडी बाद. तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशनच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग, तिसरे पर्व चोपडा. आणि हे सामने खेळले जात आहेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा, अर्थात MG कॉलेज मैदान चोपडा. फुल टॉस चेंडू आणि झेल सरळ प्रितेशच्या हातात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर झेल टिपलेला आहे आणि समाधान पाटील तंबूत परतलेले आहेत. कर्णधार अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु यावेळेस मात्र त्यांना लय सापडलेली नाहीये. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संचालक सन्माननीय मुन्नाभाऊ साळुंखे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर आयोजन समितीला विनंती असेल की मुन्नाभाऊ साळुंखे यांचं स्वागत, यांचा सत्कार आपण करायचा आहे. पंकज यांनी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेलं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी अप्पा यांची. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. षटकातला शेवटचा चेंडू. डॉट बॉल, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. विकेट मॅडन, निर्धाव षटक आणि 1 गडी बाद केलेला आहे पंकज यांनी. भरोशाचे समाधान पाटील फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद होऊन तंबूत परतलेले आहेत.
2 षटकांची समाप्ती, 15 धावा, 2 गडी बाद. तुषार ऑटो पार्ट्स विरुद्ध ज्ञानयोग फाउंडेशन या 2 संघांच्या दरम्यान रंगतोय मराठा प्रीमियर लीगचा तिसऱ्या पर्वाचा थरार. पंकज पाटील यांनी काही चुकी केलेली नाहीये. तिसरा फलंदाज तंबूत परतोय. संदीप पाटील कॉट, पंकज बोल्ड, हेमंत. तुषार ऑटोपाट संघाला तिसरा झटका. दरम्यान आपल्यासोबत उपस्थित आहेत निवृत्त लॅब असिस्टंट प्रतापराव आबा, ज्यांनी याच ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. तर मराठा प्रीमियर लीग तर्फे आपण त्यांचा एक छोटेखानी सत्कार करणार आहोत. डॉक्टर अमोल आणि आयोजन समितीचे सन्माननीय सदस्य प्रतापराव आबा यांचा सन्मान करताना प्रताप आबा आपलं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काजीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, ज्ञानयोग फाउंडेशन फूड स्पॉन्सर्स श्री पी.बी. पाटील, रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. शॉट ऑफ लेन चेंडू आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न होता. जवळपास झेल घेतला गेलेला होता. ऐन वेळेला चेंडू हातातून टॉस झालेला आहे, परंतु प्रयत्नांना 100 पैकी 100 मार्क्स. उत्कृष्ट यष्टीरक्षण तुषार, डावखोरे फलंदाज स्वतः संचालक तुषार ऑटो पार्ट्स. फाईन लेगच्या दिशेने 1 धाव. गुरुदत्त मेडिकल, मयूर चंद्रकांत पाटील, मातोश्री सप्लायर्स धनराज तानको पाटील, गुंजन एजन्सीज चोपडा श्री सुनील पाटील, शिक्षण महर्षी स्वर्गीय आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे, डॉक्टर श्रीकांत पाटील, श्री विवेकानंद पाटील, श्री सयाजीराव कापडणेकर. बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. श्री राहुल पाटील संचालक धनश्री इन्व्हेस्टमेंट, दिनेश विठ्ठलराव पाटील, पोलीस पाटील मौजे हिंगोणे, आशीर्वाद अर्थ मूवर्स, श्री भवानी टिंबर अँड फर्निचर, बापू पाटील, बापूराव पाटील चौगाव, ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट, विशाल फर्टिलायझर. शॉट मिडविकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाजाला मात्र संधी नाहीये धाव घेण्याची. षटक संपत आहे. निलेश पाटील गोरगावले, गुरुकृपा सेल्स चोपडा, श्री संदीप पाटील सर, संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा, पी.बी. पाटील रावसाहेब, श्री राकेश शांताराम पाटील वडगाव, आबासाहेब शांताराम भाऊलाल पाटील फाउंडेशन, श्री निरंजन सोनवणे हातेड, व्हेरिटो इंजिनिअरिंग,
श्री नितीन पवार, श्री परेश पाटील स्वराज्य वॉरियर्स, श्री प्रभाकर पाटील सर, श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र, मनोज सनेर विकी डॉक्टर हातेड श्री एजन्सीज धुळे, श्री दिव्यांक सावंत अध्यक्ष राजे संभाजी चौक मित्रमंडळ चोपडा, किशोर पाटील चहार्डी संचालक हॉटेल साई प्रसादम धरणगाव रोड चोपडा, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल साई प्रसादम. ओ यावेळेस सरळ बॅटने टोलवलेला फटका आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. वेगात होता हा फटका. वसंत पाटील रावसाहेब धुपे बुद्रुक, दादासाहेब पिरांदाटू पाटील फाउंडेशन, श्री शरद पाटील चोपडा मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्स, दादासाहेब श्री भूषण कांतीलाल बाविस्कर हातेड व्हेरिटो इंजिनिअरिंग या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स, भैयासाहेब ॲडव्होकेट श्री संदीप सुरेश पाटील या स्पर्धेसाठी आपल्याला विशेष प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत, ज्यांच्यामुळे हे मैदान आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ऑफ्टमच्या बाहेर पॉईंटकडे खेळलेला हा फटका, धाव मात्र मिळत नाहीये. आणि आता मात्र ज्ञानयोग फाउंडेशनच्या गोलंदाजांनी आता फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे, पायात बेड्या घातलेल्या दिसत आहेत. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू जातोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर भैयासाहेब ॲडव्होकेट श्री संदीप सुरेश पाटील यांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि सोबतच दादासाहेब श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा पवार कन्स्ट्रक्शन कंपनी, जे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. यावेळेस एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते. अष्टविनायक अकॅडमी, मनोज जाधव आणि अरविंद जाधव. डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंगांच्या दिशेने. निकेतन हा चेंडू अडवत आहेत. एक धाव. बऱ्याच वेळानंतर मोठा फटका बघायला मिळालेला आहे. थर्डमॅनच्या दिशेने बॅटची कड घेऊन चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडे गेलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. चार षटकांची समाप्ती, 24 धावा, 3 गडी बाद. तुषार पाटील आणि सचिन बोरसे आपल्या संघाला विजय मिळवून देतात का ते बघावं लागेल. षटकार संपर्क इतका चांगला होता की मिडविकेटचा खेळाडू फक्त दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसलेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवुड. सातपुडा ॲग्रोचे संचालक धनुभाऊ आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर धनंजय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रगती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंच अविनाश बंगाळ सर या चेंडूला वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव आणि धावसंख्या 31 धावा. हेमंत पाटील यांचा पाचव्या षटकातला दुसरा चेंडू. शॉट ऑफ लेंथ, पुल
पॉवरफुल सक्सेसफुल. 6 धावा मिळतोय षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 37 धावा. डीप मिड विकेटकडे सचिन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या 38. तुषार ऑटोपार्टचे संचालक स्वतः तुषार या ठिकाणी फलंदाजी करतायत. कव्हर क्षेत्रात चांगला फटका. सचिन शॉर्ट कव्हर क्षेत्रात या चेंडूला अडवत आहे. धाव मात्र मिळत नाहीये. ज्ञानयोग फाउंडेशनचा संघ उत्कृष्ट कामगिरी बजावतोय. थोडीशी धडपडत सुरुवात केलेली होती, परंतु त्यानंतर पंकज यांनी अतिशय उत्तम फलंदाजी करत आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येकडे अग्रेसर केलेलं होतं. दरम्यान सचिन यांनी पूर्ण चेंडू अडवलेला. 1 धाव मिळते. धावसंख्या 39. 3 गडी बाद. षटकाचा शेवटचा चेंडू. हेमंत यांचा सामना करतील सचिन बोरसे. कव्हर क्षेत्रात 1 धाव. षटक संपत आहे. 5 षटकांची समाप्ती. 40 धावा. 3 गडी बाद. आणि पुढच्या 5 षटकात 30 चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता असेल तुषार ऑटोपार्टच्या संघाला. यानंतरचा सामना साई अकॅडमी वर्सेस सातपुडा ॲग्रो. त्यानंतर पिरण नाटू पाटील फाउंडेशन वर्सेस सूर्या इरिगेशन एजन्सीज. श्री एंटरप्राइजेस धुळे वर्सेस शिवस्वराज वॉरियर्स. आणि त्यानंतर आजच्या दिवशीचा शेवटचा सामना असेल राजे संभाजी चौक मित्रमंडळ विरुद्ध प्रगती हॉस्पिटल. सर्व संघांनी वेळेवर हजर राहायचंय. या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील. चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील. अंपायर जर्सी स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लोब. कृषी मित्र सर्व्हिसेस अजय पाटील रुखणखेडा हे सुद्धा आपले सन्माननीय प्रायोजक. बिर्याणी हाऊस या स्पर्धेसाठीचे आपले सेल्फी पॉइंटचे प्रायोजक. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा. टॉस का बॉस संदीप पाटील. ड्रिंक्स अवकाशानंतर पंकज गोलंदाजीला आलेले आहेत. तुषार यांचा चांगला ड्राईव्ह, परंतु पंकज यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलेला आहे. ऑन साइडला चांगला फटका. साइड स्क्रीनकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेणार नाहीत. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण ज्ञानयोग फाउंडेशनच्या निकेतन यांच्याकडून.
बघा मैदान जर आपण तसं बघायला गेलं तर मोठं आहे आणि आपल्याला जर दुसरा रन घ्यायचा आहे किंवा दुसरी धाव घ्यायची आहे, संधी निर्माण करायची, तर पहिली धाव आपल्याला वेगात धावावी लागेल. पंकज पाटील अर्थात अप्पा. यावेळेस एक संधी आहे परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. एक धाव मिळते. 43 धावा. तुषार पाटील यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेवर टिपला गेलेला आहे. दीपक यांनी चांगला झेल घेतलेला आहे. तुषार पाटील कॉट, दीपक पाटील हिंगोणीकर बोल्ड, पंकज पाटील अर्थात अप्पा निवृत्त सर्व्हिसमॅन. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पंकज यांच्याकडून. पंकज पाटील यांची कन्या सुद्धा आज आपल्यासोबत या सामन्याचा आनंद घेताना उपस्थित आहे. सहा षटकांची समाप्ती. 43 धावा, 4 गडी बाद. पंकज पाटील यांनी आपल्या 2 षटकात आपल्या निर्धारित 2 षटकात केवळ 3 धावा देत किफायती मारा केलेला आहे आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले. 1 षटक त्यांचं निर्धाव होतं. तर खरा सैनिक कसा असतो, लढवय्या असतो आणि तो लढवय्यापणा कुठेतरी पंकज यांच्यामध्ये दिसलेला आहे, झुजारूपणा. विजय पाटील आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलेलं आहे सचिन बोरसे यांनी चौकाराने. यावेळी चांगला चेंडू, उत्कृष्ट पुनरागमन केलेले कमबॅक. वार आणि पलटवार आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस मात्र फटका फसलेला यष्टीरक्षक झेल घेतोय आणि 5वा शिलेदार सचिन बोरसे यांच्या रूपात तुषार आटोपाटचा तंबूत परततोय. सचिन बोरसे सचिन बोरसे कॉट, अनिरुद्ध देशमुख बोल्ड, विजय पाटील.
यावेळेस फटका हवेत आणि हा चौकार. दिनेश पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे चौकाराने. ग्रामसेवक म्हणून सेवा देतात. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय मयूर सोनवणे सरांकडून. 52 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव घेतलेली, दुसरी आत्मघातकी धाव पूर्ण करतात का? आणि दिनेश पाटील यांना परतावा लागेल. 53 धावा, 6 गडी बाद. तुषार ऑटो पार्ट्स 7 षटकांची समाप्ती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रितीश यांचं. भरत निकेतन यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, सचिन चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे. भरत पाटील कॉट, सचिन बोल्ड, निकेतन. 7वा फलंदाज आता तंबूत परततोय. ज्ञानयोग फाउंडेशनचा संघ आता एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतोय षटकार. 6 धावा. एकविरा प्लायवूड या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
ऑन साईडला चांगला फटका, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय प्रितीश. एक धाव मिळते, धावसंख्या वाढतीये 61 धावा. 8 षटकांची समाप्ती, 61 धावा, 7 गडी बाद. 12 चेंडू आणि 50 ची गरज. 25 धावा प्रति षटक या सरासरीने फलंदाजांना धावा काढाव्या लागतील जिंकण्यासाठी. प्रशांत धुमाळ चांगली फलंदाजी करतायत. लावपाट 2 चौके आणि त्यानंतर एक धाव. चिन्मय पाटील सुद्धा सुरेख फलंदाजी करतायत यावेळेस. एकाहत्तर धावा, 7 गडी बाद. 7 चेंडू आणि 40 ची गरज. हा या षटकातला शेवटचा चेंडू असेल निर्णायक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. षटकार आलेला, एकुरा प्लायवूड प्रायोजित हा षटकार. आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 34 ची गरज. षटकांची समाप्ती, 75 धावा, 7 गडी बाद. आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूत 6 षटकारांची आवश्यकता तुषार ऑटोपार्ट्सच्या संघाला जिंकायसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकार. तर चौकारांची नाही तर षटकारांची आवश्यकता आहे. प्रशांत धुमाळ 7 चेंडू 12 धावा. चिन्मय पाटील 5 चेंडू 10 धावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने पंकज चेंडू अडवत आहेत. आणि कुठेतरी असं वाटतंय की तुषार ऑटो पार्ट्स या संघाची रणनीती थोडीशी चुकलेली आहे.
हे फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत तर यांना टॉप ऑर्डरवर ठेवायला हवं होतं. डॉट बॉल आणि जवळपास हा सामना ज्ञानयोग फाउंडेशन संघाने जिंकलेला आहे. ज्ञानयोग फाउंडेशन आपले फूड स्पॉन्सर्स. आठवा गडी बाद झालेला आहे. चिन्मय पाटील यांना परतावा लागेल. चला तर या ठिकाणी थोडंसं वातावरण आता बिघडलेलं आहे. हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. पार्किंग मध्ये 68 64 नंबरची स्कूटी काढायची. 68 64 नंबरची